माझ्या माहितीप्रमाणे आज माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदयांनी सह्याद्रीवर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे आढावा घेण्यासाठी. जसे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 100 दिवसाचा एक कार्यक्रम निर्माण केलेला आहे आणि त्याची कार्यपूर्ती करण्याकरता स्वतःलाच त्यांनी मोड केलेला आहे. त्यांचीच म्हणजे कॉपी म्हणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तशाच प्रकारे 100 दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे. आता देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातील सदस्य म्हणून आम्ही पण 100 दिवसाचा कार्यक्रम निश्चितपणे केलेला आहे, आखलेला आहे. कालच बार्शीचे आमदार दिलीपजी सोपल यांचा मला फोन आला होता की आमच्या तिकडे बिबटे तर आहेतच म्हणजे लेपर्ड, परंतु आता पटेरी वाघ म्हणजे बेंगॉल टायगरसुद्धा तिथे त्याचा वावर सुरू झालेला आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं एक पत्र ऑनलाईन मला पाठवा, दुसऱ्या क्षणाला संबंधित फॉरेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत संपूर्ण चौकशी करून अहवाल करून त्याची उपाययोजना करण्याकरता मी त्या ठिकाणी निर्देश देत आहे. आणि त्याबरोबर त्याचं पत्र आल्यानंतर माझ्या कार्यालयामधून अधिकाऱ्यांना तशा निर्देश देण्यात आले आणि तसे निर्देश दिल्यात याबाबतची माननीय आमदार दिलीपजी सोपल यांना माहितीसुद्धा अवगत करून देण्यात आली. आता विदर्भाच्या काही ठिकाणी एका शेतकऱ्याला वाघानं उचलून नेलं, 5 दिवसांमध्ये त्याचं म्हणजे कुजलेल्या अवस्थेतलं म्हणजे परत त्या ठिकाणी सापडलं. एक महिलासुद्धा त्या ठिकाणी वाघाने तिला जीवी ठार मारलं. आता या बाबतीमध्ये वनाच्या त्या पर्टिक्युलर विभागामार्फत त्याच्या करता उपाययोजना आखल्या जातील. जर तो नरभक्षक असेल तर त्याला निश्चितपणे बंदिस्त केलं जाईल आणि त्या अनुषंगानं नरभक्षकापासून नॉर्मल जीवन जगण्याकरता त्याला जे काय करायचं असेल ते केलं जाईल. आणि अशा प्रकारच्या सूचना आता काही दररोजचं झालं. आता काय झालं की जिथं जिथं ऊसाची लागवड झाली त्या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. ज्याला म्हणजे जुन्नर आंबेगाव वगैरे या भागातले ज्याला ऊस तोडल्यानंतर ते सगळे बिबटे हे आपल्या ठाणे जिल्हा रायगड जिल्हा या ठिकाणी ते स्थलांतरित. आता ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बिबट्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. एकूणच त्यांचा जो अधिकार आहे कोणाचा प्राण्यांचा तो अधिकार शाबूत ठेवून जनसामान्याला त्याचा उपद्रव होणार नाही. आणि दुर्दैवानं जर शेतकरी जर त्याचा बळी झाला तर त्याच्या कुटुंबाची योग्य पद्धतीने त्याला नुकसान भरपाई देऊन सुद्धा जीव काय येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी कोणाचं जीव जाणारच नाही याच्याकरता उपाययोजना कशा करता येतील त्या अनुषंगानं खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आता सह्याद्रीची ती बैठक झाल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी इथं मला भेटायला येणार आहेत, त्याला त्यांच्याशी पण मी ती चर्चा करणार आहे. आणखी एक प्रश्न असा होता की विशेष करून आपण बघितलं तर कागद जो निर्मिती केली जाते बांबूपासून, बांबू लागवडीला शासनाने विशेष प्राधान्य दिलेलं आहे. मात्र अद्यापही इथे दर चांगले मिळत असल्यामुळे चायनावरतून मोठ्या प्रमाणात कागद इम्पोर्ट करावा लागतो आपल्याला. त्यासाठी मग तुम्ही काही जे कागद निर्मिती करणारे कारखाने आहेत त्यांना शासनाच्या मार्फत काही मदत किंवा अनुदान मिळवून देण्याची तरतूद करणार आहात? बघा, नियोजन करताय मागच्या त्या 95 ते 2000च्या कालखंडात बल्लालपूर पेपर मिल ह्या जी विदर्भातली आपली जी पेपर मिल आहे त्यावेळेला त्या मिल तिथं नेताना ह्या थापर ग्रुपची कंपनी येते. थापर ग्रुप म्हणजे क्रॉम्प्टन फॅन वगैरे तो थापर ग्रुपचाच प्रकल्प आहे. तर त्याला सरकारने त्यांना काही सवलती देऊ अशा अटी शर्तीवर त्या ठिकाणी तो कारखाना तिथे लावायला सांगितला. आणि त्यावेळेला कर्नाटकच्या तुलनेमध्ये आपल्याकडचे त्या म्हणजे बांबूचे दर कमी आहेत अशा प्रकारची काही लोकांची तक्रार होती. प्रश्न असा की आता स्पष्टच बोलायचं झालं तर तेंदूपेत्ताचे जे ठेकेदार असतात त्यांचे आणि नक्झलाईट लोकांचे किती कोणी नाही म्हटलं तरी त्यांचे संबंध आहेत अशा प्रकारची त्यावेळेस मला माहिती देण्यात आली होती. आता ते ऑन रेकॉर्ड नाहीत, परंतु शेवटी त्या जंगलामध्ये व्यवसाय करताना
म्हणजे नाईलाज तो डायरेक्ट म्हणजे ठेकेदार नाही, परंतु त्यांचे खालच्या स्तराचे लोक त्या लोकांना आता माननीय देवेंद्रजींनी गडचिरोलीमधूनच नक्षलवाद म्हणजे का नक्सलीची मुवमेंट संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर अशा प्रकारचे कुठे ठेकेदार देणार असतील तर त्यांनासुद्धा समज देण्यात येईल. आणि भविष्यकालामध्ये म्हणजे मोठ्या मलेशिया, इंडोनेशिया या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये कागदाचा लगदा तो तिथून पेपर पल्प तिथून येतो आणि मग या ठिकाणी किंवा पेपर काही ठिकाणी येतो. आपल्याच राज्यामध्ये किंवा देशामध्ये पर्यायानं कागद बनण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आता बांबूची लागवड शहरी भागात सुद्धा होणार आहे. कुठे? शहरी भागामध्ये. आणि आता बांबूचे प्रकार फार निरनिराळे प्रकार आहेत. आता उंच वाढणारे बांबू त्या ठिकाणी आलेले आहेत. आपले पूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातले जे प्रधान सचिव प्रवीण परदेशी हे जरी रिटायर्ड झाले असले तरीसुद्धा त्यांना विशिष्ट कारणास्तव केंद्र सरकारच्या त्या बांबू ग्रोईंग आणि बांबू मेंटेनिंग या मिशनवर त्यांना आमंत्रित म्हणून घेतलेलं आहे. आताच माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी माझी त्यांची भेट झाली. 1-2 दिवसांमध्ये त्यांच्याशी मी पण बोलून त्यांना काय अभिप्रेत आहे त्या सर्व गोष्टी समजून घेऊन आपल्या राज्यामध्ये ज्या पडीक जमिनी आहेत, ज्या फॉरेस्टच्या आहेत किंवा रेव्हेन्यूच्या आहेत, तर रेव्हेन्यू मंत्री मोदयांना किंवा रेव्हेन्यू सचिव मोदयांना सांगून त्या ठिकाणी बांबू लागवडीचं ज्याला सामाजिक वनीकरण असं त्याला जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, संयुक्त वनव्यवस्थापन ही संकल्पना त्या 95च्या कालखंडामध्ये मीच तयार केली होती. म्हणजे आणि पालघर जिल्ह्यातल्या पालघर तालुक्यात आणि ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यामध्ये अशा प्रकारची ती मोहीम म्हणजे गावच्या लोकांनी आणि फॉरेस्टच्या लोकांनी एकत्र येऊन वनाचं रक्षण करायचं, संगोपन करायचं आणि त्याच्यातून मिळणारा फायदा गावच्या लोकांच्या विकासासाठी वापरावा अशा प्रकारचा तो प्रस्ताव आहे. एकेकाली फॉरेस्टच्या लोकांना फार अधिकार होते. आदिवासींना किंवा जंगल भागात राहणाऱ्या लोकांना औषध पुरवठा करण्याचं कामसुद्धा फॉरेस्टचे लोक करायचे. त्या लोकांना त्यांनी रेशन वगैरे करण्याचं कामसुद्धा फॉरेस्टचे लोक करायचे. नंतर हे विभाग वेगळे झाल्यानंतर फॉरेस्टच्या लोकांची आणि जनतेची कनेक्टिव्हिटी कमी झाली आणि म्हणून पूर्वी वनवा लागल्यानंतर सगळे आजूबाजूचे लोक त्या वनवा विजवाला फॉरेस्टच्या लोकांना मदत करायची. परंतु ती कनेक्टिव्हिटी कमी झाल्यानंतर लोक वनवा जळताना बघत होते, फॉरेस्टच्या त्या लोकांच्या मदतीला येत नव्हते. आणि म्हणून भविष्यकालामध्ये जनसामान्यांचा याच्यामध्ये सहभाग कसा राहील याविषयी माझे प्रयत्न राहतील. बघा, बाब अशी की 95च्या कालखंडात जे वृक्षाची स्थिती होती त्याच्यापेक्षा आता सुधारलेली आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी सुद्धा कोट्यांच्या घरामध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला होता आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्यांना यश आलेलं आहे. किंबहुना पूर्वी स्वयंपाक करण्यासाठी गॅस वगैरे उपलब्ध नव्हता. त्याच्यामुळे तालुका स्तरावर सुद्धा लोक जंगलातल्या तोडलेल्या झाडांचा वापर स्वयंपाक बनवण्याकरता करायचे. आता तुम्ही बघितलं तर ॲल्युमिनियमचं जो फ्रेम्स बनायला लागले, दरवाजे बनायला लागले, खिडक्या बनायला लागले. पूर्वी त्या ठिकाणी लाकूड वापरलं जायचं. आता प्लॅस्टिकचे सुद्धा दरवाजे बनायला लागलेत. आता प्लॅस्टिक आला, ॲल्युमिनियम आला, अनेक फायबरच्या माध्यमातून खिडक्या दरवाजे बनायला लागले. त्याच्यामुळे तेवढी लाकडाची जी काही वापर व्हायचा तो वापर कमी झाला आहे. निश्चितपणे लोकांना स्वयंपाक बनवण्याकरता गॅसची उपलब्धता झाल्या कारणानं वृक्षतोड कमी झालेली आहे आणि वृक्षाचं एकूण ज्याला हिरवा परिसर जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे. आता भारत सरकारच्या माध्यमातून एकूण भारतातल्या विविध राज्यातल्या वाढलेल्या वनाचा जो आढावा घेण्यात आला त्यामध्ये काही ठिकाणी द्राक्षाचे मंडपसुद्धा हिरवेगार दिसतात म्हणून तो हिरवा भाग दिसायला लागला आहे. काही ठिकाणी बांबू हे वृक्ष नाही, बांबू हे गवत आहे. काय
त्याची डेफिनेशन ग्रास म्हणून गणली जाते. तर एकूणच तो अहवाल प्रसिद्ध झाला. काल परवा टी व्हीला त्याची बातमी होती. तो अहवाल मी निश्चितपणे अभ्यासणार आणि त्याच्यामध्ये काय फॅक्ट्स फिगर आहेत ते बघून आपल्या राज्यामध्ये वन खात्यात काय सुधारणा करण्यासारख्या अजून बाकी आहेत ते बघू. पालकमंत्री पदावरून खरं तर ठाण्यामध्ये सर्वाधिक आमदार भाजपचे, त्यामुळे पालकमंत्री हे बघा माझं म्हणणं, मी शब्द कधी काढलाय? नाही ऐकून घ्या, मी शब्द काढले. मंत्री बनावं मी इच्छा व्यक्त केली होती, खातं करून मला इच्छा व्यक्त केली होती. प्रश्न असा आहे की तो आता महायुतीचे 3 पक्ष आहेत. इथे आता माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून, एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून, अजितदादा ते तिघे बसतील एकत्र आणि सगळ्या गोष्टीची एकूण मांडणी करतील आणि त्या पद्धतीनं पालकमंत्री पदाचा जो नावाचा जो काही मला माझ्या दृष्टिकोनातून 1 तारखेनंतर त्या गोष्टी होतील. कुठल्या? पालकमंत्री पद ऐकला का? नवीन वर्षामध्ये. आणि पालकमंत्री कुठल्याच्या असण्यापेक्षा काम करायची इच्छा असेल ना तर तुम्ही पालकमंत्री नसताना सुद्धा तुमची वागण्याची बोलण्याची पद्धत जर नीट ठेवली तर प्रत्येक खात्यातला अधिकारी IAS म्हणजे सचिव असेल तो पण तुम्ही दिलेल्या सूचना नाकारणार नाही. काय बोलतो मी? परफेक्ट. आणि मला आजवर मी आमदार होतो तरीसुद्धा माझा कुठलाही प्रस्ताव कुठल्याही सचिवांनी म्हणजे IAS IPS अधिकाऱ्यांनी कधी ना, कारण आपण चुकीचे प्रस्ताव कोणाला सांगतच नाही. जे योग्य आहे ते करू. आणि शेवटी जनसामान्य हे बघा, आपण मंत्रिपदाची शपथ घेताना काय बोलले? ममत्व भाव अपपर भाव दाखवणार नाही बोललो ना, त्याला अनुसरून पुढचं काम करायचं. दादा, नवी मुंबई महापालिका जिंकण्या संदर्भात काय तुमच्या रणनीती पुढची? हे बघा 95 पासून 95ला संजू नाईक पहिले महापौर झाले, तर 2020 पर्यंत 25 वर्ष त्या शहरातली सत्ता गणेश नाईकच्या विचारासरशी निवडून आले. 25 वर्ष आणि त्या पद्धतीने कारभार संख्या प्लस मायनस झाली, परंतु कारभार माझ्याच सल्ल्यानं झाला. आणि म्हणून नवी मुंबई महापालिका सशक्त महापालिका आहे. ओके, या ठिकाणी म्हणजे दुसरे कोण कमी आहेत असं आमचं म्हणणं नाही, परंतु या ठिकाणी नवी मुंबईतले सर्व पक्षाचे लोकसुद्धा उडदामाजी कालेगोरे थोडीफार असतात 19-20, परंतु बहुतांशी अन्य पक्षाचे लोकसुद्धा समजदार आहेत. तिथे नवी मुंबई शहर हे माणुसकी धर्माला जतन करणारं शहर आहे. म्हणजे सर्व गोष्टीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जतन केला जातो आणि म्हणून तिथे विकास आहे. हे बघा, आता बाब अशी आहे, मी तुम्हाला जरा प्लीज जरा कोण बोलते जरा शांतता प्लीज. मी वयाच्या 21व्या वर्षी जिल्हा परिषद लढली होती. माझे चुलते सरपंच स्ट्रॉंच काँग्रेसवाले, माझे वडीलसुद्धा काँग्रेसवाले. त्यांना मी विचारलं बाबा मला निवडणूक लढवायची आहे, मग त्याला मी शिवसेनेमध्ये मी ॲक्टिव्ह होतो. त्यांनी हा पण नाही बोललं ना पण नाही बोललं, परंतु माझ्या आईला मी विचारल्यानंतर आई बोलली जर तुझे काका आणि तुझे वडील म्हणजे बाबा तुला परवानगी देणार नाही, हा पण बोलणार ना पण बोलणार नाही, पण तुझी इच्छा असेल तर तू लढ, तुला काय पाहिजे मला सांग. आणि मी 21व्या वर्षी म्हणजे पूर्ण 21 वर्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदची निवडणूक माझ्या सख्या मावस भावासमोर म्हणजे माझ्या आईच्या मोठ्या बहिणीच्या मुलासमोर मी लढलो. ते काँग्रेसवाले आणि ते सिटिंग 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते. मी 150 मतांनी हारलो होतो. किती? 150 मतांनी. पण ज्याला आपण मतस्वातंत्र्य, मनस्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य म्हणतो ना, त्याला ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असलं. आमच्या कुटुंबामध्ये टोटल स्वातंत्र्य आहे. ओके, संदीप नाईकला मी म्हटलं होतं की तू ऐरोलीमधून लढ, कशाला का मी तर 15 वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आणि मंत्री होतो, तर म्हटलं म्हणजे माझा कार्यभाग उरकलेला आहे. आता तुम्ही लोक तुमची उभारी घेण्यासाठी त्यांनी सांगितलं नाही तुम्ही पाहिजेच, फक्त तुम्ही परवानगी द्या. म्हटलं परवानगी मी असं बोलत नाही, पण मी त्याला एकच दिलं की मी माझ्या काकांची इच्छा होती का नव्हती मला, पण त्यांनी काही शब्द वापरला नाही. वडिलांची इच्छा, परंतु त्यांनी काही शब्द नाही काढला. मी निवडणूक लढलो त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधात लढणं म्हणजे देशाशी बेईमानी केल्यासारखे असं चित्र होतं. म्हणजे महात्मा गांधीची काँग्रेस ऐकला का? स्वातंत्र्य आलं, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, शहरी भागात हे सगळं विकेंद्रीकरण झालं,
तरीसुद्धा लोकांच्या मनामध्ये तिरंगा झेंडा तो महात्मा गांधीचा आहे त्याच्या विरुद्ध कसं जायचं अशा प्रकारचं चित्र होतं त्यावेळेला. आता संदीप नाईक 5 वर्ष तो महापालिकेमध्ये होता, 3दा स्टँडिंग कमिटी चेअरमॅन झाला, 2दा तो ऐरोलीतून आमदार झाला. आता त्याला मी तर प्रश्न म्हटलं की तू शक्यतो ते करू नको, परंतु तुझी इच्छा असं तुला मी अडवत नाही. आणि मी ओपन आमच्या पक्षाच्या लोकांना सांगितले आणि प्रत्येकाचा तो अधिकार आहे. दादा, महायुतीला यश जे आहे ते चांगलं राज्यात मिळालेलं आहे, परंतु विरोधक ईव्हीएम आणि आता दादा त्या वादात मला कशाला खेचता तुम्ही? आता ऐकून एक घटना घडली, निवडणूक आयोगावर बोलतायत. संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला थेट शिव्या घातल्या. हे बघा, माझं म्हणणं आहे की कोणी काय कसं वागावं कसं बोलावं आपलं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आता ह्या बाबतीमध्ये EVM मशीन आय डोंट वॉन्ट टू कॉमेंट्स ऑन इट. ओके, आता सत्ताधारी पक्षाचा आमदार मंत्री म्हणून आम्ही सांगतो की ह्या आमच्या बहिणीने आमच्यावर फार प्रेम केलं आणि बहिणीच्या प्रेमाचा हा प्रभाव आहे असंच बोलणार आम्ही. आता तुम्हाला ते पटो अगर न पटो, बरोबर आहे. बोलिए. आपने पदभार स्वीकार किया है. पिछले कुछ सालों में हम देख रहे हैं वन जो जंगल और जानवर है, जानवर और मनुष्य में काफी ज्यादा घर्षण हो रहा है. उसे रोकने के लिए सरकार की तरफ से क्या प्रयास हो कि मनुष्य जो है जंगल में जाकर उनके जगह पर इंक्रोच कर रहा है? नहीं, जंगल उनका अधिवास है. इंसान वहाँ पे घुस रहा है, लेकिन वो कुछ मजा करने के लिए वहाँ पे जंगल में कई किसानों की खेती है, तो खेती उस पर अमल बजावनी करने के लिए वो जाते हैं और उन पर अटैक होता है. बहुत सारे किसान भी गए और जो स्ट्रेंजर लोग भी मजाक में जाते हैं, वो लोगों पे हल्ला हो गया, कई जख्मी हो गए, कई मर गए. मेरा कहना है कि भाई वो किसी इंसान को ऐसा जो कोई जान से जाना ये नहीं होना चाहिए. इसलिए डिपार्टमेंट के लोगों को सतर्क रहने का, उसमें कुछ न कुछ रास्ता निकालने का हम प्रयास करने वाले हैं. अभी जो नरभक्षक है वो ऐसे जो भले लेपर्ड रहे या टाइगर रहे, तो वो लोगों को पकड़ के उनकी जो कल्चर है वो बदलने के लिए हम पूरा प्रयास करेंगे. इसके अलावा पुष्पा बिल की वजह से महाराष्ट्र में कुछ एक जगहों पर चंदन के जो स्मगलर्स है वो फिर एक बार पैसिनेट होकर अग्रेसिव होली करें, तो सरकार के तौर पे ऐसे पुष्पा को रोकने के लिए क्या क्या? नहीं, महाराष्ट्र में चंदन है क्या? जैसे कर्नाटक में चंदन की जो जंगल की विस्तार ज़्यादा है, महाराष्ट्र में कई जगह पे है, लेकिन चंदन तस्कर महाराष्ट्र में ऐसा कुछ मेरे निगाह में नहीं आया. कुछ होगा आपको इंफॉर्मेशन तो मुझे दे दो, मैं डिपार्टमेंट के लोगों को उस पर पूरी निगरानी करके चंदन चोर का, आपने क्या बोला, एक वर्ड क्या बोला? पुष्पा. तो पुष्पा महाराष्ट्र में पुष्पा कोई नहीं बनेगा, उसका बंदोबस्त आपको मैं बोल रहा हूँ. 1995 में मैंने नागपुर का अधिवेशन था, मैंने बोला मुझे गढ़चिरौली जाना है. गढ़चिरौली में 2 टीक के बड़े पेड़ है, वो पेड़ को बोलते राम लक्ष्मण के पेड़ है. तो मैंने डिपार्टमेंट के लोगों को, वो तो घबरा गए क्योंकि उन्होंने मुझे बताया कि उसके पहले 10 साल कोई फॉरेस्ट मिनिस्टर उधर नहीं गया. किधर? गढ़चिरौली. तो मैंने मुझे जाना है. और जिन वन रक्षक लोगों को नक्सली लोगों ने मारा था, तो उनके परिवार को चेक देने का वो कार्यक्रम था. मैंने उनके घर में जाके मुझे देना है. तो वो लोग सब तो घबर गए क्योंकि उस टाइम में मिट्टी के रास्ते थे, रास्ते में बारूद लगा के वो रिमोट से ब्लास्ट करते थे. बाद में चंद्रपुर के कलेक्टर, SP, गढ़चिरौली के कलेक्टर, SP, उन्होंने सब पूरी मीटिंग ली. और मैं बोल रहा हूँ कि उस टाइम में मैं गया उधर तो 250-300 पुलिस आगे पीछे थी और 15-20 गाड़ियाँ थी. तो जो अपने अतराम साहब का गांव कौन सा है? आहिरी. तो मैंने बोला यार ये आहिरी के रेस्ट हाउस में मैं आज रहना चाहता हूँ. तो सब घबर गए क्योंकि वो आहिरी इलाका वो नक्सलग्रस्त इलाका है. तो मुझे तो नहीं बोले, लेकिन मेरे PS को बोले किसी बहाने से साहब को यहाँ से आप नागपुर लेके जाओ. तो कुछ कारण बता के मेरे PS ने मुझे वहाँ से निकाला.
और उधर आने के बाद, नागपुर आने के बाद में मुझे पता चला कि भाई ये लोगों ने, फॉरेस्ट वालों ने बोल दिया कि भाई यहाँ पे रहना उचित नहीं। इतना उस वक्त में नक्सल का वहाँ पे प्रभाव था। लेकिन मैं गया, आप चाहे तो हिस्ट्री चेक करो। मैंने बोला यदि मंत्री नहीं जाएगा तो वो गार्ड उधर किस ढंग से, कौन सा हिम्मत से उधर काम करेंगे। अपन जाएंगे तो उनकी हिम्मत बढ़ेगी। इट इज ऑन रेकॉर्ड। महाराष्ट्रात पुष्पराज चालणार नाही म्हणजे नाही, हे बघ, माझं म्हणणं आहे की नक्सलवाद्यांच्या डोक्यामध्ये जर जनसामान्यांच्यासाठी जर चांगल्या गोष्टी करायच्या असतील, नक्सलवादी सुद्धा माणसंच आहेत, त्यांनी शासनाच्या सिस्टीममध्ये येऊन त्या गोष्टी सांगाव्यात, कराव्यात। त्या देशद्रोही किंवा समाजद्रोही काम करणाऱ्या लोकांना आम्ही नाही घाबरत। त्याचा बंदोबस्त व्हायलाच पाहिजे। दो सवाल रुक जाओ तुम्हें। सर, संजय राउत ने कहा है कि महायुति के नेता मतदाताओं को धमकाते हैं और चुनाव आयोग जो है उसे गालियां दी है, कहा है कि वो ध्यान नहीं, इस बारे में हमारे पार्टी के प्रवक्ता वहाँ पे मौजूद है, वो उसका जवाब देंगे। देखिए, अभी मैंने तो बात सुना भी नहीं। आप बोल रहे तो मैं ओके, वो झूठ नहीं होगा, लेकिन वो चीज़ पर रिएक्ट होने के लिए हमारे पार्टी के लोग हैं और दे आर कॉम्पिटेंट टू रिप्लाई देम। आखिरी सवाल सर मेरा, देवेंद्र फडणवीस जब से मुख्यमंत्री बने उनके खिलाफ सोशल मीडिया पर अफवाहें फैलाई जा रही, साइबर पुलिस ने 18 लोगों के खिलाफ मामला भी दर्ज किया है। उनका कहना है कि संविधान के खिलाफ देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस इज ए वेरी बैलेंस्ड पर्सन। सोशल इंजीनियरिंग करने में देवेंद्र फडणवीस माहिर है। किसी धर्म का, जात का, पंथ का, वर्ण का कोई हेट न करते हुए राज्य की जनता स्ट्रीम में साथ में चले और वो राज्य मजबूत हो, इसलिए काम करने वाला मुख्यमंत्री के तौर पे हम देवेंद्र फडणवीस जी की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।